यादवांच्या काळात ह्या मंदिराचा उल्लेख आहे. राधे राधे. आज मी पुण्यातील प्रसिद्ध मंदिरात निघाले होते. सोमेश्वराचं मंदिर. सोमेश्वराचं मंदिर पाषाणमध्ये राम नदीजवळ वसलेलं आहे. 900 वर्षांपूर्वीचं मंदिर आहे असं म्हटले जाते. या मंदिराचा उल्लेख 1950मध्ये यादवांच्या काळात उल्लेख केला गेला होता. तेथील गावातील लोकांनी या मंदिराची सजावट खूप सुंदर प्रकारे केली होती. या मंदिराच्या आजूबाजूला त्यांनी 12 ज्योतिर्लिंग उभारली आहेत आणि ती 12 ज्योतिर्लिंग कुठली आहेत आणि कुठे आहेत याची सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी खूप सुंदर प्रकारे दिली गेलेली आहेत. आणि असं म्हटले जाते की राजमाता जिजाऊ ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी नेहमी येत होत्या आणि लहानपणी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा ह्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते असे इतिहासात रेखाटलं गेलेलं आहे. आता इथली बाकीची सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही तिथे जाऊन स्वतः घेऊ शकता. आता राहिलेला सगळा पार्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये.